Hello friends, I am Umesh Surgari, lecturer at SPM Polytechnic, कुमटे, सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपला जो कोर्स आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड मेजरमेंट या कोर्सचा लास्ट व्हिडिओ जर बघितलात तर त्यामध्ये आपण स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्स्ट्रुमेंट्स याबद्दल स्टडी केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्स्ट्रुमेंट्स याबद्दल पाहणार आहोत. तर व्हॉट इज मीन बाय डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्स्ट्रुमेंट्स. जर तुम्ही डेफिनेशन्स बघितलात, a system is said to be transient phase when a process variable has been changes and system has not yet reaches the steady state. म्हणजे जर समजा तुम्ही एखाद्या इन्स्ट्रुमेंटला इनपुट दिलात तर तुम्हाला लगेचच आउटपुट भेटेल का हो? नाही ना. म्हणजे असं इनपुट दिल्याबरोबर एक थोडा फ्रॅक्शन ऑफ सेकंड नंतर तुम्हाला तो आउटपुट भेटेल. म्हणजे इनपुट दिल्यानंतर त्या इन्स्ट्रुमेंट जो आहे तो इनपुट जी व्हॅल्यू आहे तो इंडिकेट करण्यासाठी जे त्यामध्ये तो इंडिकेट करण्यासाठी जो मोमेंट असतो तेवढ्यासाठी जे टाईम घेतलेला असतो त्याला ट्रान्झिएंट फेज म्हणतात. म्हणजे तुम्ही तसं पहिला इनपुट तुम्ही 0 दिलात, म्हणजे इनपुट काहीच नाही दिलात, तर आउटपुट काय असणार? इन्स्ट्रुमेंट 0 पोझिशनला असणार. आणि सडनली तुम्ही त्याला एक इनपुट दिलात तर काय होणार हो? तर तो जो पॉइंटर आहे किंवा तो इन्स्ट्रुमेंट आहे तो जे इनपुट आहे तो आपल्याला आउटपुट इन फॉर्म ऑफ आउटपुटमध्ये जर दाखवायला चालू झाला की तो एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड घेत असतो. म्हणजे सपोज मी असं म्हणू, एक प्रेशर गेज आहे, सध्याला तो ॲटमॉस्फिअर कंडिशनला आहे आणि मी त्याला सडनली मी एक 5 बार प्रेशर जास्त म्हणजे 5 बार प्रेशर इनपुटला दिलो, तर आता सध्याला ते ॲटमॉस्फिअर प्रेशर म्हणजे 1 बार प्रेशर इतका होता समजा, किंवा गेज प्रेशर असेल तर 0 बार इतका आहे समजा, 0 पोझिशनला होता समजा, 0 बार प्रेशर पोझिशनला, आणि मी त्याला सडनली 5 बार दिलो. तर इथून ते इथंपर्यंत येण्यासाठी 0 to 5 बार गेज प्रेशर येण्यापर्यंत त्याला जो ट्रान्झिएंट फेज असतो त्याचा, तर त्या ट्रान्झिएंट फेजमध्ये जे इन्स्ट्रुमेंटमध्ये जे डायनॅमिक मोशन्स होत असतात, तर त्या डायनॅमिक मोशन्स किंवा त्या डायनॅमिक रिस्पॉन्स जे असतो इन्स्ट्रुमेंटचा, तर ते कोणावरती डिपेंडिंग असतो? तर ज्या कॅरेक्टरिस्टिक्सवरती ते डायनॅमिक रिस्पॉन्स डिपेंड्स असतात तसल्या कॅरेक्टरिस्टिक्सनाच म्हणायचं डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्स्ट्रुमेंट्स. म्हणजे मी एका इन्स्ट्रुमेंटला इनपुट दिलो आणि तो इनपुट जे दिलेला आहे तो आउटपुट इन फॉर्म ऑफ आउटपुटमध्ये जर मला शो होण्यासाठी जो ट्रान्झिएंट फेज असतो त्यामध्ये जे इन्स्ट्रुमेंटमध्ये जे डायनॅमिक मोशन्स होत असतात त्या डायनॅमिक मोशन्सला जे रिस्पॉन्सिबल कॅरेक्टरिस्टिक्स असतात त्या इन्स्ट्रुमेंटचे, तर त्यांनाच डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणतात. आणि एका म्हणजे सपोज समजा आता तो जो इन्स्ट्रुमेंट आहे तो एकदा का सेटल झाला त्या इनपुट व्हॅल्यूला, म्हणजे इनपुट व्हॅल्यू जर आपल्याला तो शो व्हायला इन फॉर्म ऑफ आउटपुटला, तर ते सेटल झालं इन्स्ट्रुमेंट. म्हणजे आता जर मी म्हणलं आणि आता 5 बार प्रेशर मी त्याला सडनली दिलो, तो 0 बार प्रेशरपर्यंत होता समजा, 0 बार प्रेशर गेज प्रेशरला होता, आणि 5 बार प्रेशर दिलो मी, तर इन्स्ट्रुमेंट 5 बार प्रेशरला आला आहे. एवढा जो फेज होता तो डायनॅमिक फेजमध्ये होता. म्हणजे यामधले जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत इन्स्ट्रुमेंटचे ते डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. पण जेव्हा तो सेटल होतो 5 बारला, त्यानंतर तो जो कॅरेक्टरिस्टिक्स असतो इन्स्ट्रुमेंटचा तो स्टॅटिक असतो. म्हणजे तो स्टेडी स्टेट कंडिशनला आलेला इन्स्ट्रुमेंट. मग त्यानंतरचे जे कॅरेक्टरिस्टिक्स असतात स्टेडी स्टेट कंडिशन नंतरचे, त्याला सगळ्यांना स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतात आणि ते आपण ऑलरेडी शिकलेले आहेत. आता जे डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत इन्स्ट्रुमेंटचे, डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत तर ते कोणकोणते आहेत मेन कॅरेक्टरिस्टिक्स? तर पहिला आहे स्पीड ऑफ रिस्पॉन्स, आणि दुसरा आहे मेजरिंग लॅग, तिसरा आहे डायनॅमिक एरर, आणि चौथा आहे फिडिलिटी. तर ते म्हणजे नेमकं काय आहे, त्यामध्ये आपण नेमकं काय शिकायचं आहे, म्हणजे स्पीड ऑफ रिस्पॉन्स म्हणजे काय, किंवा डायनॅमिक एरर म्हणजे काय, फिडिलिटी म्हणजे काय, हे आपण पाहूयात. आता फर्स्ट स्पीड ऑफ रिस्पॉन्स. आता स्पीड ऑफ रिस्पॉन्स म्हणजे नेमकं काय? जर तुम्ही डेफिनेशन बघितलात स्पीड ऑफ रिस्पॉन्सचं, स्पीड ऑफ रिस्पॉन्स इज दी रॅपिडिटी विच अ मेजरमेंट सिस्टीम रिस्पॉन्स टू चेंज इन दी मेजर्ड क्वांटिटी. म्हणजे इन्स्ट्रुमेंट किती फास्टमध्ये जे त्याला इनपुटमध्ये चेंजेस झाला आहे ते शो करतं आहे आपल्याला, जे इनपुटमध्ये चेंज झालं आहे ते आपल्याला शो करतं आहे,
तर त्यालाच त्या कॅरेक्टरिस्टिक्सलाच म्हणायचं स्पीड ऑफ रिस्पॉन्स. म्हणजे रॅपिडिटी टू शो चेंज इन इनपुटमध्ये किती चेंजेस झालेला आहे ते किती फास्टमध्ये आपल्याला आउटपुटला शो होतं, तर त्यालाच स्पीड ऑफ रिस्पॉन्स असे म्हणतात. तर आपण हे जे डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत नेमकं हे कशाला शिकायचं जर असं तुम्ही बघितलात तर जर तुम्ही मेकॅनिकल इंडस्ट्रीजमध्ये बघितलात तर कंटिन्यू तुम्हाला असं नाही सांगता येत की बाबा तुम्ही जे मेजर करत असणार ते विथ रिस्पेक्ट टू टाईम ते कॉन्स्टंटच असणार. सपोज मी आता फ्लूइड कोणता तरी फ्लोईंग फ्लूइडच्या म्हणजे बॉयलर म्हणा किंवा टर्बाईन्स असल्या ॲप्लिकेशन ओरिएंटेड मेकॅनिकल ॲप्लिकेशन ओरिएंटेड फील्डमध्ये तुम्ही काम करत असाल तर तिथं कसं असणार हो, जो फ्लोईंग फ्लूइड असणार तो कंटिन्युअसली प्रेशर विथ रिस्पेक्ट टू टाईम वाढत असणार, कमी होत असणार किंवा टेम्परेचर वाढत असणार, कमी होत असणार. म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंडला त्यामध्ये काही ना काही चेंजेस होत असतात. पण आपला इन्स्ट्रुमेंट जो आहे तो पण तो चेंजेस जेवढा व्हायला इनपुटमध्ये प्रेशरमध्ये चेंजेस म्हणा किंवा टेम्परेचरमध्ये चेंजेस म्हणा तो आपल्याला इन्स्ट्रुमेंट तेवढा फास्टमध्ये ते आपल्याला रीड करता यायला पाहिजे त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये. असं होऊन की आपण त्या इनपुटमध्ये व्यागन व्हायला पण इन्स्ट्रुमेंट जो आहे तो एकदम टाईम घेऊन तो आपल्याला इंडिकेट करायला तर ते आपल्याला काय उपयोगाचं नाही. म्हणजे किती फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आपलं इनपुट चेंज व्हायला आहे तसं आपल्याला ते आउटपुट पण इंडिकेट करायला पाहिजे इन्स्ट्रुमेंट. मग ते कोणावरती डिपेंडिंग असणार तर ते डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इन्स्ट्रुमेंट्सवरती डिपेंडिंग असणार. म्हणजे ते इन्स्ट्रुमेंट जो आहे त्याचे डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स कसे आहेत त्यावरती तो डिपेंड असणार. आता जर तुम्ही बघितलात की स्पीड ऑफ रिस्पॉन्स म्हणजे पण काय, स्पीड ऑफ रिस्पॉन्स म्हणजे येस की इन्स्ट्रुमेंट किती फास्टमध्ये तुम्हाला इनपुटमध्ये व्हॅरी झालेलं आहे ते तुम्हाला आउटपुटला किती फास्टमध्ये ते तुम्हाला शो होईल तर त्याला स्पीड ऑफ रिस्पॉन्स असे म्हणतात. आणि आता रिस्पॉन्स टाईम जर तुम्ही बघितलं तर रिस्पॉन्स टाईम इज डिफाईन्ड ॲज दी टाईम रिक्वायर्ड टू इन्स्ट्रुमेंट टू सेटल. म्हणजे आता लास्ट एक्झाम्पलमध्ये जर मी तुम्हाला म्हणलो होतो की तुमचा जो इन्स्ट्रुमेंट आहे सध्याला 0 बार प्रेशर आहे गेज प्रेशर आणि मी त्याला 5 बार इनपुट दिलो गेज प्रेशरमध्ये तर तो जेवढा टाईम घेतला सेटल होण्यासाठी 5 बार प्रेशरपर्यंत सेटल होण्यासाठी तर त्या टाईमलाच म्हणायचं रिस्पॉन्स टाईम, त्याच टाईमला म्हणायचं रिस्पॉन्स टाईम. आणि तो केवढा फास्टमध्ये सेटल झाला तर त्यालाच स्पीड ऑफ रिस्पॉन्स असे म्हणतात त्या इन्स्ट्रुमेंटची. आता नेक्स्ट पॉईंट आहे मेजरिंग लॅग. व्हॉट इज मीन बाय मेजरिंग लॅग. जर तुम्ही डेफिनेशन बघितलात मेजरिंग लॅगची तर measuring lag is defined as the delay in a response of the instrument to change in a major quantity. म्हणजे डिले उशिरा होणे म्हणजे एखाद्या इन्स्ट्रुमेंटच्या इनपुटमध्ये पण चेंजेस केलो पण आपल्याला आउटपुट जे शो व्हायला इन्स्ट्रुमेंट ते उशिरा शो करत आहे, काही टाईम नंतर ते शो करणार, मग त्याला म्हणायचं डिले किंवा लॅग ऑफ द इन्स्ट्रुमेंट. म्हणजे सपोज मी इनपुट त्या इन्स्ट्रुमेंटला देतो आफ्टर दी 0.2 सेकंड मग ते इनपुट डिफ्लेक्शन व्हायला चालू झालेला आहे, सॉरी तो इन्स्ट्रुमेंट जे आहे तो डिफ्लेक्ट व्हायला चालू झाला. आता माझा पॉईंटर जो होता तो 0 पोझिशनला होता पहिला, मी त्याला इनपुट दिलो, इनपुट दिल्यानंतर तो 0.2 सेकंदानंतर त्यामध्ये डिफ्लेक्शन यायला चालू झालेलं आहे, म्हणजे याला म्हणायचं लॅग, मेजरिंग लॅग. आता हे म्हणजे यात 2 प्रकार आहेत, एक रिटार्डेशन टाईप आणि एक असतो टाईम डिले टाईप. रिटार्डेशन टाईप म्हणजे काय हो, retardation type जर तुम्ही बघितलात in this case the response of instrument begins immediately after change in the measurement as occurred. म्हणजे काय हो, तो इमिडिएटली रिस्पॉन्स द्यायला चालू करतो तर त्याला म्हणायचं रिटार्डेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं आता सपोज माझा जो प्रेशर गेज आहे तो 0 बार प्रेशरपाशी आहे, म्हणजे गेज प्रेशर तो 0 बार प्रेशरपाशी आहे समजा, आणि मी त्याला इनपुट मी द्यालो त्याला की 5 बारपर्यंत द्यालो, पण मी 5 बार अचानकच नाही देणार, म्हणजे 1 2 असं फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये होईना पण मी त्याला देत असणार. आणि तो सपोज समजा असं अटॅच केल्याबरोबरच लगेचच तो आपल्याला असं म्हणजे अजून 5 बार प्रेशर मी इनपुटला दिलो पण नाही आहे, आता 1 बार दिलो लगेचच त्यामध्ये पॉईंटरमध्ये डिफ्लेक्शन व्हायला चालू झालेला आहे, भले लॅग सुद्धा त्यात पण तो इमिडिएट रिस्पॉन्स देऊ लागलेला आहे तर त्याला रिटार्डेशन टाईप म्हणतात. डिले टाईप म्हणजे काय हो, इन दिस केस द रिस्पॉन्स ऑफ द इन्स्ट्रुमेंट्स बिगिन्स आफ्टर द डिले टाईम. म्हणजे डिले टाईम नंतर तो रिस्पॉन्स देणार. म्हणजे आता मी सपोज त्याला 5 बार इनपुट दिल्यानंतर थोड्या वेळानंतर थोडं डिले होणार, मग डिले होऊन तो रिस्पॉन्स द्यायला चालू करणार तर त्याला टाईम डिले टाईप असे म्हणतात. नेक्स्ट आहे फिडिलिटी. आता फिडिलिटी म्हणजे काय हो, फिडिलिटीचं जर तुम्ही डेफिनेशन बघितलात तर एकच मिनिट,
degree to which measurement system indicates change in the measurement quantity without dynamic error. म्हणजे इनपुटला जे आपण मेजरमेंट दिलेलं आहे ते आउटपुटला विदाउट एनी एरर्स ते आपल्याला सेम प्रपोर्शनमध्ये आउटपुट जर देत असेल तर त्यालाच फिडिलिटी असे म्हणतात. म्हणजे इनपुटमध्ये जेवढे व्हॅरिएशन्स आपण केलं विथ रिस्पेक्ट टू टाईम, आता मी सपोज 5 बार इनपुट दिलो आणि 2 सेकंदात पुन्हा 7 बार केलो आणि पुन्हा तिसऱ्या सेकंदाला मी समजा त्याला मी 4 बार केलो, असं मी इनपुटमध्ये चेंजेस करालो. पण आउटपुटला पण मला सेम प्रपोर्शनमध्ये आउटपुटला मला सेम तेच इंडिकेट व्हायला आहे. म्हणजे मी जेवढा इनपुट चेंज करालो तेवढं आउटपुट माझं इंडिकेट व्हायला आहे सेम प्रपोर्शनमध्ये, म्हणजे विदाउट एनी एरर्स. तर तसल्या वेळी त्याला म्हणायचं 100% फिडिलिटी. मी तुम्हाला ग्राफ शो केलेला आहे, तर तुम्ही बघितलात की हा जो आहे हा इनपुट आहे. इनपुटमध्ये व्हॅरिएशन विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजे आपण जे आता मी इनपुटमध्ये व्हॅरिएशन केलेलं आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. आणि जर मी आउटपुट बघितलं तर आउटपुटचा देखील जो ग्राफ आहे किंवा जो आउटपुट आपल्याला जे मेजर्ड व्हॅल्यू भेटलेले आहेत तोही सेम म्हणजे विथ प्रपोर्शन ग्राफ आहे. म्हणजे आउटपुटमध्ये पण सेम तेच रिडिंग्स आलेले आहेत विदाउट एनी एरर्स. तर याला म्हणायचं 100% फिडेबिलिटी ऑफ द इन्स्ट्रुमेंट. म्हणजे इन्स्ट्रुमेंटची जे फिडेबिलिटी आहे तो 100% आहे. काहींदा काय होतो जर सांगायचं झालं तर डिले पण होतो इन्स्ट्रुमेंटमध्ये. जे आता बघितलात की मेजरिंग लॅग पण होतो किंवा डिले होतो, पण 100% फिजिबल तो असू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसा असतो जर तर जर एक्झाम्पल झालं तर समजा हा इनपुट आहे, आउटपुटचा जो आहे तो इथंपर्यंत डिले होणार. डिले झाल्यानंतर तो 100% फिजिबिलिटी देणार. म्हणजे त्याचे जे रिडिंग्स आहेत ते इनपुटमध्ये कसे व्हॅरिएशन झालेले आहेत त्याच पद्धतीनं आउटपुटमध्ये त्याच प्रपोर्शनने आउटपुटमध्ये तो व्हॅरिएशन्स आपल्याला दाखवतो, पण थोडाफार त्यामध्ये डिले होतो. पण आपण असं म्हणू शकतो त्यावेळी की इन्स्ट्रुमेंटमध्ये डिले आहे, म्हणजे टाईम डिले आहे किंवा लॅग आहे. इन्स्ट्रुमेंटमध्ये लॅग प्रेझेंट आहे इन्स्ट्रुमेंटमध्ये, पण इन्स्ट्रुमेंटची फिजिबिलिटी जी आहे ना तो 100% आहे. का म्हणजे जेवढं इनपुटमध्ये व्हॅरिएशन झालेलं विथ रिस्पेक्ट टू टाईम तेवढंच आउटपुटमध्ये पण व्हॅरिएशन्स दाखवलेलं आहे, इन प्रपोर्शनमध्ये व्हॅरिएशन्स दाखवलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे डायनॅमिक एरर. आता डायनॅमिक एरर म्हणजे काय हो, जर तुम्ही डेफिनेशन बघितलात, डिफरन्स बिटवीन द ट्रू व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी चेंजिंग विथ द टाईम. डिफरन्स बिटवीन द ट्रू व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी चेंजिंग विथ टाईम अँड द व्हॅल्यू इंडिकेटेड बाय द मेजरमेंट सिस्टीम. महत्त्वाचं, नो स्टॅटिक एरर इज अझ्युम्ड. म्हणजे तुम्ही इनपुटमध्ये जेवढे चेंजेस करालात तेवढंच चेंजेस जर तुम्हाला आउटपुटमध्ये दाखवत असेल, म्हणजे किंवा त्या दोघांमधलं जर डिफरन्स असेल, तुम्ही इनपुटमध्ये चेंजेस केलात आणि आउटपुटमध्ये चेंजेस जे झालेलं आहे पण त्या दोघांमध्ये जर डिफरन्स असेल तर त्याला एरर्स म्हणतात, डायनॅमिक एरर्स म्हणतात विथ रिस्पेक्ट टू टाईम जर झाला तर. पण अशा कंडिशनला इन्स्ट्रुमेंटमध्ये कोणताही स्टॅटिक एरर असता कामा नाही. म्हणजे इन्स्ट्रुमेंट ऑलरेडी सपोज समजा स्टॅटिक एरर जर ते दाखवत असेल तर आपण डायनॅमिक एररमध्ये ते कन्सिडर करू शकत नाही. डायनॅमिक एरर म्हणजे एवढाच की तुम्ही इनपुटमध्ये जर चेंजेस केलात तर आउटपुटमध्ये जो पण चेंजेस जे शो होतात त्या दोघांमध्ये जर काही डिफरन्स असेल तर त्याला डायनॅमिक एरर्स म्हणतात. पण अशा वेळी इन्स्ट्रुमेंट जो आहे तो ॲक्युरेट असायला पाहिजे, म्हणजे तो इन्स्ट्रुमेंट जे आहे त्यामध्ये कोणताही स्टॅटिक एरर असू नये, त्यालाच डायनॅमिक एरर्स असे म्हणतात. लास्ट पॉईंट आहे आपला ओव्हरशूट. आता ओव्हरशूट म्हणजे काय हो, जर तुम्ही डेफिनेशन बघितलात ओव्हरशूटची, मूविंग पार्ट ऑफ इन्स्ट्रुमेंट हॅव अ मास अँड thus the possesses inertia. मास असल्यामुळे त्यामध्ये इनर्शिया असणार. तुम्हाला माहीत आहे की कोणताही पार्ट असो त्यामध्ये मास आहे, ते कंटिन्युअसली मोशनमध्ये असलं म्हणजे त्यामध्ये इनर्शिया क्रिएट होत असतो. when an input is applied to instrument, the pointer does not immediately come to rest at the steady state position. It goes beyond the readings किंवा it goes beyond the positions किंवा overshooted, त्याला अजून पकडा overshooted from the steady state position is known as the overshoot. म्हणजे काय होतं, जर तुम्हाला जर तुम्ही बघितलात की एका इन्स्ट्रुमेंटला तुम्ही
इनपुट दिला किंवा इनपुटमध्ये कंटिन्युअसली व्हॅरिएशन करत गेलात तर काय होणार हो, ड्यू टू द इनर्शिया, त्यामध्ये मास असल्यामुळे त्यामध्ये इनर्शिया असतो, ड्यू टू द इनर्शिया ते काय होतं, त्या व्हॅल्यूपेक्षा पण म्हणजे तुम्ही जेवढा इनपुट दिला ना त्याच्यापेक्षा पण तो थोडा फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी तो जास्त व्हॅल्यू तो म्हणजे पूर्ण पॉईंटर जो आहे ना तो डिफ्लेक्ट होतो. म्हणजे आपला जो पॉईंटर असतो तुम्ही कधी कधी बघितला असेल किंवा बाईक्समध्ये अचानकच तुम्ही गाडी स्टार्ट केल्यावरती तुमचा पॉईंटर जो असतो तो डायरेक्टली जो हायर रेंज असतो तिथंपर्यंत जाऊन तो पुन्हा रिटर्न येतो. म्हणजे सडनली फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी जो आपला पॉईंटर असतो किंवा आपला जो आउटपुट असतो तो इनपुटपेक्षाही जास्त जाऊन डिफ्लेक्ट होऊन पुन्हा तो स्टेडी स्टेटला येतो. म्हणजे तुम्ही बघितलात एखादी इन्स्ट्रुमेंट असेल आणि तुम्ही त्याला कंटिन्युअसली इनपुटमध्ये चेंजेस करत असाल तर त्याचा पॉईंटर जो आहे ना तो पहिला डिफ्लेक्ट होतो, डिफ्लेक्ट होऊन पुन्हा स्टेडी स्टेट कंडिशनला येतो. म्हणजे जे व्हॅल्यू त्याची ते ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे ते व्हॅल्यू तुम्हाला शो करायला चालू होतं. फॉर एक्झाम्पल असं जर मी तुम्हाला म्हणलो तुम्ही त्याला इनपुट देऊ लागलेला आहात तर इनपुट सपोज समजा तुम्ही 5 भाग दिलात, कंटिन्यू व्हॅल्युएशन करायला 5 भाग दिला तर ते तुम्हाला पहिला 5 भाग शो करत नाही, तर तो पॉईंटर पहिला तो डिफ्लेक्ट होतो बियॉन्ड दी स्टेट म्हणजे बियॉन्ड दी लिमिट किंवा बियॉन्ड दी इनपुटपेक्षा जास्त तो डिफ्लेक्ट होतो आणि पुन्हा रिटर्न येतो, डिफ्लेक्ट होऊन पुन्हा रिटर्न येऊन पुन्हा स्टेडी स्टेट कंडिशनला येतो. तर त्यालाच ओव्हरशूट असे म्हणतात. तर ते मॅक्सिमम डिफ्लेक्शन जो असतो ना त्याला ओव्हरशूट असे म्हणतात. जर तुम्ही ग्राफ बघितलात ओव्हरशूटचा तर हे बघा हे झालं तुमचं इनपुट म्हणजे तुम्हाला जे पाहिजे होतं फायनल स्टेडी स्टेट लेवल, ए लाईन जे आहे ते फायनल स्टेडी स्टेट लेवल आहे. पण जर तुमचा जो पॉईंटर आहे किंवा तो आउटपुट आहे तो काय होणार गं, तो पहिला म्हणजे डिफ्लेक्ट होणार किंवा बियॉन्ड दी रेंज जाणार किंवा बियॉन्ड दी इनपुट जाणार आणि तो थोडा फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी जाणार आणि हळूहळू तो पुन्हा स्टेडी कंडिशनला येणार. तर यात जो मॅक्सिमम डिफ्लेक्शन होता तर त्यालाच ओव्हरशूट असे म्हणतात. हे झालं डायनॅमिक एररबद्दल. तर आतापर्यंत आपण जर तुम्ही बघितलात पहिल्या व्हिडिओपासून तर पहिल्या व्हिडिओमध्ये मी मेजरमेंट म्हणजे काय, मेजरमेंटचे मेथड कोणकोणते आहेत त्याबद्दल तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आणि मग सेकंड व्हिडिओमध्ये आपण टाईप्स ऑफ इन्स्ट्रुमेंट्स बघितलेले आहेत आणि त्यानंतर आपण स्टॅटिक कॅटेटिक्स आणि डायनॅमिक स्टॅटिक कॅटेटिक्स कोणकोणते आहेत ते पाहिलेले आहेत आणि आता आपण डायनॅमिक कॅटेटिक्स पण हा पार्ट संपवलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टाईप्स ऑफ एरर किंवा एरर्स जे असतात ते कसे क्लासिफाय होतात त्याबद्दल स्टडी करणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.